जगातील 13 ठिकाणं जिथे जर तुम्ही राहिले तर तुम्हाला तेथील सरकार एका स्कीमच्या माध्यमातून देऊ शकतं 7 कोटी रुपये. या ठिकाणांवर जाण्यासाठी प्रवास खर्चही देण्याची तरतूद तेथील सरकारच्या योजनांमध्ये आहे. त्या ठिकाणी जर तुम्ही जर कायमस्वरूपी घर करून राहत असाल तर तेथील सरकारच्या स्कीमनुसार तुम्हाला 7 कोटी रुपये मिळू शकतात. जर तुमच्या घरात लहान मुले असतील तर लहान मुलांच्या शिक्षणासाठी तसेच नोकरीसाठी किंवा तुम्हाला करण्यात येणाऱ्या व्यवसायासाठी देखील प्रचंड मोठं अनुदान देण्याची तरतूद इथे आहे. जगातील ही अशी 13 ठिकाणं जिथली लोकसंख्या इतकी कमी झालेली आहे की ती वाढवण्यासाठी सरकारच्या माध्यमातून असे अनोखे प्रयोग करण्यात येत आहेत. त्यामुळे ज्या लोकांना फिरण्याचा छंद आहे, ज्या लोकांना बाहेरच्या देशात राहायचं आहे, त्यांच्यासाठी ही खूप खुश खबर आहे. या 13 ठिकाणांपैकी एक ठिकाण इतकं जबरदस्त आहे की तिथे तुम्ही 15 ते 20 दिवस जरी राहिले तरी देखील ते सरकार एक निश्चित रक्कम तुम्हाला तिथे राहण्यासाठी देत असते. चला तर जाणून घेऊयात कोणती अशी जगातील 13 ठिकाणं आहेत, कोणते असे 13 देश आहेत, राज्य आहेत की जिथे राहण्यासाठी तिथलं नागरिकत्व मिळण्यासाठी तुम्ही जर तिथे राहायला गेलात तर तुम्हाला प्रचंड मोठे पैसे मिळू शकतात. आता भरपूर लोकांचं स्वप्न असतं की बाहेरच्या देशात फिरायला जायचं, तिथे जाऊन स्थायिक व्हायचं, तर त्यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे. व्हिडिओमध्ये 13 अशी ठिकाणं जगातली सांगतोय की जिथे जर तुम्ही जाऊन राहिले तर त्या राहण्यासाठी तेथील सरकार तुम्हाला 50 लाख रुपयापासून 7 कोटी रुपयापर्यंत रक्कम देऊ शकते. एवढंच नाही तर तुमची लहान मुलांच्या शिक्षणासाठी तुम्हाला व्यवसाय करायचा असेल त्यासाठी अनुदान, त्याच्यासाठी बिनव्याजी मोफत भांडवल देखील उपलब्ध करून देऊ शकता. तुम्हाला हे जाणून अगदी आश्चर्य वाटेल की यातील काही ते असे देखील देश आहे की ते तुम्हाला त्या देशात जाण्यासाठी देखील पैसे देत असतात. तिथे गेल्यानंतर तुमच्या नोकरीची, व्यवसायाची देखील तरतूद त्या देशानुसारच होत असते. यातलं पहिला देश किंवा पहिलं ठिकाण आहे अलास्का, जे युनायटेड स्टेट म्हणजेच अमेरिकामध्ये आहे. जर तुम्ही बर्फ, हिवाळा आणि जीवनाच्या मंद गतीचा आनंद घेत असाल आणि ताज्या हवेसह त्या ठिकाणी जर स्थलांतरित व्हायची तुमची इच्छा असेल तर अलास्का राज्य तुमचं कायमस्वरूपी पुन्हा स्थापनेसाठी तुम्हाला प्रचंड पैसे देतात. या देशाची लोकसंख्या दिवसेंदिवस कमी होत असताना सरकारने अलास्काला तेथील उत्खनन केलेल्या नैसर्गिक संसाधनांमधून गुंतवणुकीचे उत्पन्न देते. तुम्ही अलास्कामध्ये कायमचे स्थलांतरित झाल्यास तुम्हाला दरवर्षी 17 लाख रुपये त्या ठिकाणी मिळू शकतात आणि तुम्हाला तिथे काम, तसेच मुलांना शिक्षण, नोकरी, इतर गोष्टींसाठी देखील प्रचंड अनुदान देण्यात येत आहे. आता दुसरं आहे कॅनडामधलं साकाचेवान. साकाचेवान हे कॅनडामधील एक ठिकाण आहे ज्यामध्ये तुम्ही जर नुकतेच महाविद्यालयातून पदवी संपादन केली असल्यास तुम्हाला साकोचेवानमध्ये जर त्या ठिकाणी राहायचं असेल तर तुमच्यासाठी उत्तम संधी आहे. इथे जर तुम्ही कुठल्या तरी राज्यातून ग्रॅज्युएट म्हणजे कुठली तरी पदवीचं शिक्षण तुमचं झालेलं असेल तर याची तुम्हाला पुढील शिक्षणाची फी भरण्यासाठी 14 लाख रुपये देते. तरुणांना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन देण्याची ही एक रणनीती आहे. मग जर तुमची पदवी 2010 नंतर जर झालेली असेल कोणत्याही कॉलेजमधून तर तुम्ही या ठिकाणी पात्र होऊ शकता, किंवा तुमच्या घरात एखादं मूल असेल की ज्याची 2010 नंतर त्याची साधारणपणे कुठली डिग्री कंप्लीट झाली, शिक्षण कंप्लीट झाले, तर त्यांनी कॅनडामध्ये जाऊन याचा लाभ घेऊ शकता. आता पुढलं ठिकाण एकदम जबरदस्त आहे. तिथे जवळपास 28 लाख रुपये दिले जातात. ते म्हणजे पोंगा हे स्पेनमधील ठिकाण. स्पेनमधील पोंगा हे नवविवाहित जोडप्यांसाठी स्वर्ग आहे. कारण जर नवविवाहित जोडपं त्या ठिकाणी गेलं तर जवळपास 30,000 युरो म्हणजेच 28 लाख रुपये देश देण्यास त्यांना तयार आहे. पोंगा अतिशय सुंदर, निसर्गरम्य आहेत. राहण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणापैकी एक आहे. एखाद्याला जर मूल द्यायला असल्यास तर अतिरिक्त पैसे देण्यास देखील तयार आहेत. आत्तापर्यंत तेथील लोकसंख्या मात्र 851 आहे. त्यामुळे त्या देशाने असे धोरण अवलंबलं आहे की ज्यामुळे नवविवाहित जोडपे ते त्या ठिकाणी गेल्यास त्या ठिकाणी जास्तीत जास्त लोकसंख्या त्यांची वेगाने वाढली शकेल. पुढचं चौथं लोकेशन आहे कॅन्डेला, जे इटलीमधील आहे. कॅन्डेला ही इटलीच्या पुगलिया प्रदेशातील एक शहर आहे. हे ठिकाण स्थलांतरित होऊ इच्छिणाऱ्या लोकांसाठी रोख प्रोत्साहन देतं. या शहराची लोकसंख्या गेल्या वर्षात फार घटली. सरकार ती वाढवण्याचे प्रयत्न करत आहे. तर तुम्हाला जवळपास तिथे जर नोकरी जर मिळाली म्हणजे जी देण्याचं सरकार काम करतं ती जवळपास 7,500 युरो महिन्याला पगार देणारं काम तुम्हाला शोधावं लागेल, घर भाड्यानं द्यावं लागेल आणि बोनस मिळवण्यासाठी मग तुम्ही पात्र होईल जाल तर यानुसार तुम्हाला जवळपास 20,000 युरो म्हणजेच 12 लाख रुपये त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. यानंतरचं पुढचं लोकेशन आहे मॉरिशस. तुमच्याकडे जर व्यवसाय सुरू करण्याची कोणती कल्पना असेल, एखादा व्यवसाय किंवा बिझनेस आयडिया जर असेल तर तुम्ही मॉरिशसमध्ये जर गेलात तर तुम्हाला अंदाजे जवळपास 44,000 रुपये हे मॉरिशसच्या त्याच्यामध्ये तुम्हाला दिले जातात. तुम्हाला फक्त व्यवहार आहे आणि नाविन्यपूर्ण कंपनी तुमच्याकडे असण्याचा जो काही प्रस्ताव आहे तो समितीपुढे सादर करायचा आहे आणि तुम्ही जर पात्र आहात की नाही तर ते त्यांच्यानुसार ठरवतील आणि तुम्हाला व्यवसायासाठी प्रचंड मोठी मदत त्यांच्यामार्फत होऊ शकते. आता यानंतर असं पुढचं ठिकाण
की जिथलं सरकार प्रचंड पैसे देतंय तिथे राहण्यासाठी, ते म्हणजे मिनेसोटा. मिनेसोटा इथे अंदाजे लोकसंख्या 14,000 आहे, मात्र 14,000 लोकसंख्या. आणि तिथे काय होतं की कामगारांचा भरपूर प्रॉब्लेम आहे. कामं करण्यासाठी लोक नसल्यामुळे ते कामगार शोधत आहेत. तर त्यामुळे त्यांच्या बदल्यात तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्हाला मोकळी कोवर्किंग स्पेस, कम्युनिटी कॅन्सियर्स प्रोग्राममध्ये प्रवेश, अशा भरपूर सुविधा दिल्या जातात. आणि यासाठी जवळपास $2,500 म्हणजे जवळपास $1,86,846 तुम्हाला प्राप्त होतील. आणि ते फार उत्साही आहेत, कारण की जवळपास आत्तापर्यंत त्यांनी जवळपास 2,000 ते 2,500 लोकांना अशा पद्धतीची मदत केली गेलेली आहे. आता पुढचं USA म्हणजेच अमेरिकामधील एक नेब्रास्का राज्य आहे. तर तिथे देखील राहण्यासाठी तुम्हाला जवळपास $10,000 म्हणजे जवळपास 10 लाख रुपये पैसे देण्यास हे सरकार तयार आहे. त्या ठिकाणी स्थलांतरित होण्याचा तुम्ही विचार करत असाल तर तिथे तुम्हाला त्याबरोबर तुमचे उद्योग व्यवसाय वाढवण्यासाठी देखील जास्तीत जास्त तुम्हाला मदत त्या ठिकाणी मिळू शकतात. तिथे नॉर्थ प्लेट हे एक शहर आहे, तिथे तुम्हाला जाऊन राहायचं आहे, कारण की तिथे फक्त 24,000 लोकच फक्त राहतात, जे अतिशय कमी आहेत. आता यानंतरचं एक असं देखील ठिकाण आहे की जिथं 7 कोटी रुपये देखील तुम्हाला मिळू शकतात. पण त्याआधी पाहूयात सॅंटियागो, चिली. आता चिली आणखी एक देश आहे ज्याला तरुण आणि नवीन व्यावसायिकांची गरज आहे, म्हणून ते लोकांना तिथे स्टार्टअप किंवा नवीन बिझनेस उघडण्यासाठी आमंत्रित करत आहे. तर तिथे जर तुम्ही व्यवसायाचं त्या ठिकाणी ओपन करून जर दिलात तर तुम्हाला सरकारमार्फत प्रचंड मदत, सरकारची भागीदारी, सरकारमार्फत गुंतवणूक, तसेच तिथे जे काय चिलीचं जे काय चलन आहे तर ते 50,000 चिली चलन तुम्हाला एक भांडवल म्हणून देण्यात येत असतं. त्यानंतरचं जे शहर किंवा जे ठिकाण आहे ते ऑस्ट्रियामधलं, जिथे मिळतात 41,56,000 रुपये. आता जर तुम्हाला दुसऱ्या देशात स्थायिक व्हायचं आहे तर तुमच्यासाठी ऑस्ट्रिया हा देश अतिशय मोठा पर्याय ठरू शकतो. येथील सरकार अशा लोकांना आर्थिक व इतर मदत करतं. तसेच इथे येऊन जर काम करायचं असेल तर तेथील एका योजनेनुसार तुम्हाला 41,56,825 रुपये आणि 1 वर्षाचा व्हिसा देखील मिळत असतो. आता स्वित्झर्लंडमध्ये देखील एक प्रचंड योजना तिथली आहे, पण त्याआधी USA म्हणजेच अमेरिकामधील न्यू हेवन कनेक्टिकट इथेल एक त्या ठिकाणी एक ठिकाण आहे. तर तिथे न्यू हेवनमध्ये देखील तुम्हाला जवळपास 10 लाख रुपये प्रदान करण्यात येतात. तसेच तुम्हाला इतर एका योजनेमार्फत प्रोत्साहन पद्धतीमध्ये जवळपास $80,000 म्हणजे 72 लाख रुपये देखील त्या ठिकाणी मिळू शकतात. तर त्याचबरोबर आता स्वित्झर्लंडमध्ये असं आहे की तिथे एक असं गाव आहे की जिथे अल्बिनेन असं नाव आहे. ते अल्बिनेनमध्ये 250 पेक्षाही कमी लोक राहतात. तर इथे तुम्हाला 9,45,239 रुपये प्रति लहान मूल आणि कुटुंबातील प्रत्येक वयस्क व्यक्तीला 23,63,098 रुपये त्या ठिकाणी मिळतात. पुढचं ठिकाण आहे ग्रीस. ग्रीसमध्ये अँटिकिथेरा इथे देखील जबरदस्त तुम्हाला एक त्या ठिकाणी राहण्यासाठी प्रचंड एक प्रोत्साहनपर निधी दिला जातो. यानंतर आहे आयर्लंड. तर आयर्लंडमध्ये देखील जवळपास 70 लाख रुपयापासून 7 कोटी रुपये देण्याची एक प्रचंड क्रांतिकारी योजना तिथे काढलेली आहे. तिथे जरी तुम्ही स्थलांतरित व्हायचं असेल आयर्लंडमध्ये देखील, तर तिथे देखील प्रचंड सर्वात जास्त पैसे हे आयर्लंडमध्ये त्या ठिकाणी दिले जातात, असं रिसर्चमध्ये त्या ठिकाणी लक्षात आलं आहे. कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा.